महाराष्ट्र. तुम्ही बघू शकता या रोडाची एकदम बेकार परिस्थिती आहे. या रोडावर जेवढे गाड्या जाणार आहे त्यांची एकदम बेकार हालत आहे. ते लोकांना ट्रॅफिकमुळे एवढे बेकार इथे ट्रॅफिक लागते खड्ड्यामुळं. आणि दुसरी गोष्ट, या खड्ड्यावर कोणाचं लक्ष नाही. ना इकडे खासदार आमदारांचं लक्ष आहे, ना मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्तांचं लक्ष आहे, ना इकडचे त्यांच्या अधिकाऱ्यांचं लक्ष आहे. कोणाच्या रोडावर काही लक्ष दिलं नाही. आणि दुसरी गोष्ट, हे रोडावर खड्डे वाढत चालले. फक्त एवढंच म्हणायचं, उद्या इकडे पुढे ॲम्ब्युलन्स गेली, त्या काय अपघात झालं याची जिम्मेदारी कोण घेणार. आणि गाड्या एवढ्या खड्ड्यामध्ये 1-1 फूट 2-2 फूटचे खड्डे आहेत. काय सांगायचं, याच्यामध्ये कोणाचं ॲक्सिडेंट झालं, काय झालं. मीरा रोडमध्ये एवढे ॲक्सिडेंट होतात, त्यांचा जीवाचा अपघात होतं, ते होतं. त्याच्यावर कोणाचं लक्ष आहे नाही. लक्ष वेगळ्या जागी ठेवलं. लोक मरतात, मरू द्या. लोकांना काय होतं ते होऊ द्या, त्यांना काय फरक पडत नाही. स्वतःचं हे बघा, स्वतःचा फायदा नंतर बघावं. या लोकांनी जे खासदार आमदार बसले त्यांनी स्वतःचा फायदा नंतर बघावा. लोकांची काय परिस्थिती चालली आहे, रोडाची काय परिस्थिती, त्याच्यावर लक्ष द्यावं. या कामावर लक्ष नाही द्यावं, ज्या कामाची गरज नाही. ज्या कामावर लक्ष द्या, ज्या कामाची गरज आहे. फक्त बोल बच्चन देऊन काम नसतं. लक्ष द्यावं, जरा लक्ष द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.